बेल्हे परिसरातील पशुधनाला वैद्यकीय सेवा देण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्याची गरज होती। हा दवाखाना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर झाला, मात्र हा पशुवैद्यकीय दवाखाना माझ्यामुळे झाला अशा प्रकारचं वक्तव्य आमदार शरददादा सोनवणे यांच्याकडूनही होत होतं। त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार हा दवाखाना आम्ही मंजूर केला आहे, आम्ही याची मंजुरी मिळवली, आमदार शरद सोनवणे यांचा काही संबंध नाही असं सांगत आहेत। आमदारही सांगतायत की जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांचा संबंध नाही। ह्या दोघही नेत्यांच्या या अशा वक्तव्यामुळे बेल्हेकरांची करमणूक खरोखर होते। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, बेल्हे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पुढ्यात येऊन टेपल्यात। राजकीय नेते मंडळींची आता सध्या विकास कामं श्रेय लाटण्याबाबत धावपळ सुरू आहे। विकास कामं करतोय कोण किंवा श्रेय लाटतोय कोण हा सर्व मतदारांना संभ्रम होऊन पडलाय। बेल्हे गावात अशाच काही विकास कामांची दोन वेळा भूमिपूजन आणि दोन वेळा उद्घाटन झाली। बेल्हे गावात पशुवैद्यकीय दवाखान्याचं नवीन नूतन इमारतीचं भूमिपूजन 2 वेळा झालं। पहिल्यांदा भूमिपूजन केलं जिल्हा परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी, तर त्यानंतर 2 दिवसांनी तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांनी त्या इमारतीचं भूमिपूजन केलं। एकाच इमारतीचं दोघांनी भूमिपूजन केलं। दोघांनीही सांगितलं की हे काम मी आणलं, माझ्या फंडातून झालं, माझ्या प्रयत्नातून झालं आणि हे कामाचं श्रेय माझंच असं म्हणून दोघांनीही राळ उडवली। दोघांच्याही कार्यक्रमांना दोघांच्याही कार्यकर्त्यांनी कुठे व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा प्रत्येक गोष्टीतून आरोप प्रत्यारोपांनी ही परिसरात चर्चा घडवली। त्यानंतर इमारत उभी राहिली। इमारत उभी राहिल्याच्या नंतर त्या इमारतीचं वास्तुशांती आणि सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या सत्यनारायण पूजेचं आयोजन जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या उपस्थितीत झालं। इमारतीवर नावही जिल्हा परिषद पांडुरंग पवार यांच्या प्रयत्नातून झाले असल्याचा उल्लेख केला गेला आहे। मग ही इमारत पांडुरंग पवारांनीच केली का की शरददादा सोनवणे यांनी केली, हा आता खरोखर कळीचा मुद्दा झाला आहे। इमारत कोणी केली किंवा याचं श्रेय लाटलं कोणी, यातून बेल्हेकरांची मात्र करमणूक सुरू आहे। सुरेश भुजबळ, ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, बेल्हे।